नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता अंशुमनने मलिका आणि अर्पितासोबत रचलेला डाव आणि आनंद हा कंपनीत नसल्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी आपल्याला आहे असे म्हणत आता अंशुमन हा अर्पिताला कसे कंपनीत पाठवतो. खूप मोठा कंपनीच्या डॉक्युमेंट्समध्ये घोळ करून आता समरला कंपनीमध्ये आनंद नसताना कसा करोडोमध्ये लॉस होतो. आणि इकडे आता स्वानंदीने आनंदला पेशन्स ठेवण्यासाठी सांगून कंपनीत यायला नकार देताच इकडे आता कंपनीतील भयानक कटकारस्थान जेव्हा समोर येते त्याच वेळेस आता स्वानंदी ही समोर अर्पिताचा खरा चेहरा तर आनंदची मेहनत, आनंदचा कष्ट आणि आनंदचा प्रामाणिकपणा आता समोर येत. राजवाडे इंडस्ट्री फक्त नावाला राजवाडे इंडस्ट्री आहे, पण त्यामध्ये सगळं काही आनंद आहे. इंडस्ट्री कंपनी ही आनंदची आहे हे आता समरला जाणीव होताच सत्याचा भयानक उलगडा करत स्वानंदी आता समर आणि आनंदला कशी प्रेक्षकांना एकत्र आणते हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता मलिकाने समरला आता अंशुमनला कंपनीत ऑफिसमध्ये घ्यायला सांगितलेलं असतं, पण स्वानंदीने आता भयानक कटकारस्थान करणाऱ्या अंशुमनला जर कंपनीत घेतलं तर त्यामुळे एम्प्लॉयची सेफ्टी कॉम्प्रोमाइज करावी लागेल आणि तक्रार निवारण अधिकारी या नात्याने हे मी होऊ देणार नाही आणि ते अयोग्य आहे असे आता स्वानंदी समरला सांगते. तर समरला स्वानंदीचे म्हणणे पटलेले असते आणि श्वेताला मी शब्द दिलाय आणि पुन्हा जर अंशुमन कंपनीत आला आणि श्वेताला जर काही त्रास झाला तर मी श्वेताला तोंड दाखवायच्या लायकीचा उरणार नाही याची आता समरला जाणीव होते. आणि समरने अंशुमनला कंपनीत येण्यासाठी नकार दिलेला असतो, तर अंशुमनने घरातील सगळी कामे करावीत यासाठी स्वानंदीने अंशुमनला पुन्हा आता कामाला लावलेलं असतं. इकडे आता कंपनीत जाण्याची तीव्र इच्छा असताना देखील आता आनंद हा कंपनीत आता त्याला जाता येत नसतं आणि घरी दमही धरवत नसतो. त्यामुळे निकिताने आता इकडे स्वानंदीला घरी बोलावलेलं असतं. निकिता आता आनंदला समजावून सांगते आणि म्हणते की आनंददादा, जशी तुम्हाला कंपनीत जायला तळमळ लागली तशी तिकडे जर तुम्ही कंपनीत गेले नाही तर तुमच्या मित्राला राजवाड्यांना सुद्धा तिकडे तुमची आठवण येतच असेल ना, तेव्हा तुम्ही थोडासा पेशन्स ठेवा आणि जर तुम्ही पेशन्स ठेवला तर कदाचित तुमची कंपनीमध्ये काय जागा आहे, काय किंमत आहे हे राजवाड्यांच्या नक्की समोर येईल असे म्हणत आता स्वानंदीने आनंदला कंपनीत जायला थोडं थांबवलेलं असतं. इकडे मात्र आता स्वानंदी निकिताला भेटायला गेली हे आता अर्पिताने मलिकाला सांगताच आता इकडे मलिकाला मोठा धक्का बसतो. मलिका विचार करते की काहीही झालं तरी आता या स्वानंदी आपल्याला डोईजड व्हायला लागली आणि हिला थांबवावंच लागेल. आता इकडे आनंद हा कंपनीत नसल्यामुळे आता आपल्यासाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी चालून आलेली आहे आणि त्यासाठी अंशुमनने मोठा डाव खेळलेला असतो आणि अर्पिताला कंपनीमध्ये जाऊन आता तो पेपर डॉक्युमेंट्समध्ये घोटाळा करायचा सांगितलेला असतो. इकडे आता अंशुमनने शेळकेला सुद्धा सगळे काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. आनंदच्या गैरहजेरीत आता डॉक्युमेंट्समध्ये कसा GST रेट वाढवायचा, कसा डबल रेट करायचा आणि कंपनीचा कसा लॉस करायचा हे आता अंशुमन अर्पिता आणि मलिकाला सांगतो. जर कंपनीचा लॉस झाला आणि आनंद आता कंपनीमध्ये नाही आहे आणि आनंदवरती अजून काही जर शेकलं तर नक्कीच आपल्याला दादा कंपनीत घेईल हे आता अंशुमनला वाटलेलं असतं आणि ताबडतोब अंशुमनने आता त्याचा डाव अर्पिताला सांगितलेला असतो. इकडे आता अर्पिता ही ठरल्याप्रमाणे अर्पिता ही समरकडे येते आणि म्हणते की दादा, काही जरी झालं तरी अंशुमनला तू कंपनीत घेत नाही आहेस तर तू आता एकटा पडलाय. आनंदने देखील हे असं कटकारस्थान केलंय आणि त्यामुळे आनंदही आता कंपनीत येत नाही, तर तुझ्या मदतीला कुणीतरी पाहिजे ना. एक काम करते, मी सुद्धा आता काही दिवस कंपनीमध्ये येणार. आणि आता अर्पिता ही कंपनीत आलेली असते. आता शेळके हा आपल्या बाजूचा माणूस आहे हे अर्पिताला माहिती असतं आणि ताबडतोब अर्पिता आता शेळकीची मदत घेऊन सगळे डॉक्युमेंट्स आता बघते आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये अफरातफर करायला सुरुवात करते.
पैशाचा सगळा डबल व्यवहार करून आता मोठमोठाले आकडे आता अर्पिताने आता अंदाजे लावलेले असतात. GST रेटही वाढवलेला असतो आणि त्यामुळे आता एकापाठोपाठ एक समरच्या कंपनीच्या ऑर्डर कमी व्हायला लागलेल्या असतात आणि समरच्या कंपनीला करोडोचा आता लॉस सहन करावा लागत असतो. ते सगळं बघून आता समरला धक्का बसतो. पटकन आता सगळ्या स्टाफ मेंबरला बोलावून समर म्हणतो की ह्यामध्ये मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये मोठा घोळ होत आहे आणि रेट कोण वाढवत आहेत आणि आपल्या ऑर्डर का जात आहेत. आता स्टाफ मेंबर लगेच आता समरला म्हणतात की हे बघा सर, अर्पिता मॅडम कंपनीमध्ये आल्यात आणि त्यांनी रेट डबल केली आणि GSTचा रेटसुद्धा वाढवला. आता ते समरला ऐकून धक्का बसतो आणि नवलही वाटतं. समर म्हणतो काय, अहो अर्पिताकडे हा अधिकार कधी दिला, कुणी दिला आणि तुम्ही तिचं का ऐकता. आणि आता समर हा अर्पिताला बोलावतो. अर्पिता तिथे येतात. समर म्हणतो काय चाललंय अर्पिता, हे तू हे असं का करतेस, अगं कंपनीचा त्यामुळे किती लॉस होऊ राहिला आहे, तुला कळतंय का. अर्पिता म्हणते काय झालं दादा. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघ, मार्केटिंग आणि ऑर्डर्समध्ये तू लक्ष घालू नकोस, तू कशाला हे काम बघतेस, तुझं काम नाहीच हे. अर्पिता म्हणते की दादा मी हे काहीच केलेलं नाही आहे, उलट ज्या वेळेस आनंददादा होता ना, हे बघ त्याचेच आकडे आहे आणि हे सगळे डील्स त्यानेच केलेत. आता ते ऐकून समरला धक्का बसतो आणि आता समर ते डॉक्युमेंट्स बघतो. अर्पिताने आता ते सगळे डॉक्युमेंट्स आता आनंदच्या पहिले जे डॉक्युमेंट्स असतात त्याच रेफरन्सने आता सेम टू सेम बनवलेले असतात. इकडे आता स्वानंदीसुद्धा कंपनीत येत असते आणि अर्पिता कंपनीत आल्यामुळे आता स्वानंदीला संशय येतो आणि इकडे आता स्वानंदी आता कंपनीमध्ये येताच आता ज्या वेळेस अर्पिता त्या डॉक्युमेंट्समध्ये घोळ करत असते त्याच वेळेस आता स्वानंदी तिथे येते आणि आता अर्पिताला रंगेहात पकडून सेम टू सेम डॉक्युमेंट्स अर्पिताने बनवले हे स्वानंदीच्या लक्षात येऊन स्वानंदी आता अर्पिताला म्हणते की अर्पिता ताई हे काय करताय तुम्ही आणि तुम्ही एवढ्या मोठ्या डॉक्युमेंटच्या व्यवहारात का लक्ष घालताय. अहो हे तर डबल सेम टू सेम डॉक्युमेंट्स तुम्ही बदलवलेत आणि यामध्ये आकड्यांच्या फिगरसुद्धा वेगळ्याच दिसत आहेत, यामध्ये वेगळ्या आणि यामध्ये वेगळ्या. अर्पिता म्हणते स्वानंदी तुला काय करायचं, तू माझ्यामध्ये नाक खुपसू नकोस, मला समरदादाने हे सगळं बघायला सांगितलंय. आता स्वानंदीला राग येतो आणि स्वानंदी रागाने अर्पिताला बोट करत म्हणते की हे बघ अर्पिता, मी तुला सगळं व्यवस्थित समजावून सांगत आहे की हे तुला माहिती नाही, तू यामध्ये घोळ करू नकोस कंपनीला, त्यामुळे लॉस होईल. अर्पिता म्हणते तू कोण मला सांगणारी. आता रागाने अर्पिताचा हात धरून स्वानंदी आता अर्पिताला समरच्या बेडरूममध्ये घेऊन येते आणि ते सगळे डॉक्युमेंट्स स्वानंदी आता समरला दाखवते आणि म्हणते की दादा हे बघ, अर्पिता ताईने सगळ्या डॉक्युमेंट्सवर वेगळेच आकडे टाकलेत, GSTचा रेटसुद्धा वाढवला आहे. आनंददादाचे हे डॉक्युमेंट्स आणि अर्पिताचे हे डॉक्युमेंट्स ऑर्डर जातील, डील जातील, नाही तर काय होईल. समर ते सगळं डॉक्युमेंट्स बघतो आणि समर डोक्याला हात लावतो. त्याच वेळेस फोन पाठीमागे फोन येऊन समरच्या हातातून बऱ्याच डील गेलेल्या असतात आणि आता मात्र समर म्हणतो अर्पिता आत्ताच्या आत्ता कंपनीच्या बाहेर व्हायचं, पुन्हा कंपनीमध्ये पाऊल ठेवायचं नाही. शेळकेला बोलावून आता समर आता शेळकेची कॉलर पकडतो आणि म्हणतो की शेळके तुला हे डॉक्युमेंट्सवर लिगली हे सगळं चेंज करायला कोणी सांगितलं. तर शेळके म्हणतो अर्पिता मॅडमनी. रागाने ओरडतच आता समोर म्हणतो की अर्पिता कोण आली सांगणारी आणि तू ऐकणारा कोण आहे, तुझा बॉस कोण आहे, तू एकदाही हे करताना मला का नाही सांगितलं. आता इकडे आता समरला मोठा धक्का बसतो आणि आता 2 ते 3 ऑर्डर गेल्यामुळे समरला काय करावं सुचत नसतं. रागाने आता समर म्हणतो की आता शेळके आत्ताची आत्ता तू कंपनीतून तू सुद्धा चालतं व्हायचं, तुला अधिकार दिले कोणी हे सगळं ॲथोराईजमध्ये सगळं डिक्लेरेशन द्यायला, माझ्याकडे एकदा तरी आला का तू. आणि बरं झालं स्वानंदी मॅडमने हे सगळं पितळ माझ्यासमोर उघडं पाडलं, मला ना यामध्ये काहीच माहिती नव्हतं. आणि आनंदचे बरोबर डील, आनंदची मार्केटिंग, आनंदचे डॉक्युमेंट्स एकदम क्लिअर कट आहे, यामध्ये तुम्ही
40% राईज करून ते कस्टमरला पाठवलेत आणि डील केल्या कोणता कस्टमर तयार होईल. आणि त्यामुळे हे सगळं झालं आणि ताबडतोब आता समरने अर्पिता आणि शेळकेची कंपनीतून हकालपट्टी केलेली असते. इकडे मात्र आनंदला तोंडावर पाडण्यासाठी अंशुमनने जे काही कट कारस्थान केलेलं असतं आणि अर्पिताला कंपनीत पाठवून हे सगळं करायचं सांगितलेलं असतं की त्यामुळे समरला आनंदचा पुन्हा एकदा राग येईल आणि मला समरदादा कंपनीत घेईल. पण स्वानंदीने त्याचा डाव उधळून लावत उलटच घडलेलं असतं आणि उलट अर्पिता आणि शेळकेचं कट कारस्थान समोर येऊन आता इकडे समरने दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवलेला असतो. शेळकेला रंगे हात पकडून कॉलर पकडत बाहेरचा रस्ता दाखवून समरने आता स्वानंदीचे आभार मानलेले असते आणि खऱ्या अर्थाने आज आता समरला आनंदच्या आता तिथे कामाची जाणीव झालेली असते आणि आपण उगाच आता आनंदवरती ब्लेम केला आणि आनंदशिवाय राजवाडी इंडस्ट्री अधुरी आहे आणि राजवाडी इंडस्ट्री आनंदशिवाय चालूच शकत नाही हे आता समरच्या लक्षात येतं. कंपनी जरी राजवाड्यांच्या नावाने असली तरी इंडस्ट्री ही आनंदची आहे हे आता समरला जाणीव होऊन ताबडतोब एका मिनिटातच समर आता आनंदला फोन करून कंपनीत बोलावतो. आनंद आता तिथे येताच समर आता हात जोडून आनंदची माफी मागतो आणि म्हणतो की आनंद चुकलं माझं, मी मित्राच्या नात्यावरती विश्वास ठेवला, अविश्वास दाखवला आणि त्यामुळे मला किती लॉस सहन करावा लागला. पण सॉरी मित्रा, मला माफ कर आणि लगेच कंपनी जॉईंट हो असे म्हणत आता समरने आनंद पुढे हात जोडलेले असतात. तर लगेच आता आनंद समरचे हात धरतो आणि म्हणतो की नाही समर, माझ्यासमोर हात जोडू नकोस. अरे तू खूप मोठा आहे, हुशार आहे आणि आत्तापर्यंत मी तुझ्याकडूनच शिकत आलोय असे म्हणत पटकन आनंद समरला मिठी मारतो आणि एका झटक्यात स्वानंदीने आनंद आणि समरला एकत्र आणून अंशुमनचा डाव उधळून लावत शेळके आणि अर्पिताची हकालपट्टी केलेली असते. तर कशी वाटली स्वानंदी ती कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.